नमस्कार पेन्शनधारक मित्रांनो. जरा कल्पना करा, उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेता आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर एक बातमी वाचायला मिळते की सरकारने पेन्शनबाबत घेतला ऐतिहासिक निर्णय किंवा सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला मोठा झटका. अशा बातम्या वाचल्या की एका क्षणात मनात धडकी भरते, बरोबर ना? ज्या पेन्शनवर तुमचं, तुमच्या पत्नीचं आणि संपूर्ण घराचं आर्थिक गणित अवलंबून असतं, त्याबद्दल अशी काही बातमी आली की साहजिकच काळजी वाटायला लागते. आजकाल सोशल मीडियाच्या जगात काय खरं आणि काय खोटं हे ओळखणं खूप कठीण झालं आहे. रोज सकाळी एक नवीन GR फिरतो, रोज एक नवीन तारीख दिली जाते आणि सांगितलं जातं की उद्या तुमच्या खात्यात लाखो रुपये जमा होणार आहेत. पण महिना संपतो, तारीख निघून जाते आणि हातात मात्र फक्त निराशाच येते. ही परिस्थिती केवळ तुमची एकट्याची नाही, तर देशातील लाखो पेन्शनधारकांची आज हीच अवस्था आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक व्हिडिओ नाही, तर तो एक सत्यशोधन अहवाल आहे. आज आपण कुठल्याही हवेतल्या गोष्टी करणार नाही आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की खरंच सर्वोच्च न्यायालयाने काल परवा असा काही निर्णय दिला आहे का, की ज्यामुळे रातोरात तुमचं नशीब बदलेल, की ही फक्त तुमच्या भावनांशी खेळणारी आणखी एक अफवा आहे. तसेच या महिन्याची पेन्शन तुम्हाला वेळेआधी म्हणजे तारखेच्या अलीकडे मिळणार आहे का, आणि मिळणार असेल तर त्यामागचं खरं कारण काय आहे? तुमच्या मनातल्या या सर्व प्रश्नांची, शंकांची आणि भीतीची उत्तरे आज तुम्हाला पुराव्यासहित मिळणार आहेत. अनेकदा अर्धवट ज्ञानामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो किंवा नको त्या आशेवर अवलंबून राहतो. त्यामुळे माझी तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आणि शांत चित्ताने पहा. कारण आज समोर येणारी माहिती तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि तुम्हाला मानसिक शांतता देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग उशीर न करता सत्याचा शोध घेऊया. मंडळी, सध्या सोशल मीडियावर आणि काही YouTube चॅनल्सवर एक मेसेज आगीसारखा पसरतोय. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आणि सरकारला जाब विचारला. हा मेसेज वाचून अनेकांना वाटते की आता लगेच उद्यापासून थकबाकी मिळायला सुरुवात होईल. पण थांबा, यातील तथ्यांचा आणि कायदेशीर बाबींचा आपण सविस्तर विचार करूया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पेन्शनबाबत सरकारला फटकारले आहे का? तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. ते कसं? तर ऐका. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात, विशेषतः DS नकारा खटल्यात आणि त्यानंतरच्या वन रँक वन पेन्शनच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एक ऐतिहासिक वाक्य उच्चारले होते. ते वाक्य होतं, पेन्शन ही काही सरकारची बक्षिसं किंवा भीक नाही, तर तो कर्मचाऱ्याने त्याच्या उमेदीच्या काळात केलेल्या सेवेचा कायदेशीर मोबदला आणि हक्क आहे. हे न्यायालयाचे निरीक्षण आजही तितकंच सत्य आहे आणि आजही ते सरकारला लागू पडतं. जेव्हा जेव्हा सरकार पेन्शन द्यायला उशीर करतं किंवा थकबाकी अडवून ठेवतं, तेव्हा केव्हा पेन्शनरांच्या वकिलांकडून याच वाक्याचा आधार घेतला जातो. त्यामुळे न्यायालय पेन्शनधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, यात काहीच शंका नाही. परंतु आजचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काय काल किंवा आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने एखादा नवीन आणि तात्काळ निकाल दिला आहे का? तर मित्रांनो, तसा कोणताही विशिष्ट निकाल गेल्या 24 तासात आलेला नाही. ज्या बातम्या तुम्ही पाहताय त्या जुन्या सुनावणीचे संदर्भ देऊन किंवा चालू असलेल्या केसमध्ये न्यायालयाने विचारलेल्या साध्या प्रश्नांना मोठा निर्णय म्हणून सादर करत आहेत. सध्या न्यायालयात EPS 95 ची हायर पेन्शन केस आणि संरक्षण विभागाची OROP ची थकबाकी केस यावर नक्कीच लढाई सुरू आहे. संघटनांचे वकील तिथे ताकदीने बाजू मांडत आहेत. पण उद्याच पैसे जमा करा असा कोणताही अंतिम आदेश अद्याप आलेला नाही. त्यामुळे न्यायालय तुमच्या बाजूने आहे हे सत्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही व्हायरल मेसेजेसवर विश्वास ठेवून लगेच खर्च करायचे नियोजन करावं. न्यायालयीन प्रक्रिया ही पुराव्यांवर चालते आणि त्याला थोडा वेळ लागतो. त्यामुळे संयम ठेवा, विजय सत्याचाच होणार आहे. आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. ती म्हणजे जानेवारी महिन्याची पेन्शन वेळेआधी मिळणार. अनेक जण याला सरकारची भेट किंवा आनंदाची बातमी म्हणतायत. पण यामागचं सत्य आणि गणित काय आहे हे एकदा समजून घ्या, म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही.
भारतातील बँकिंग व्यवस्था आणि पेन्शन वाटप हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चालतं. RBIचा एक स्पष्ट नियम आहे जो पेन्शनधारकांच्या सोयीसाठी बनवला गेला आहे. तो नियम असा सांगतो की जर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी पेन्शन जमा होणार आहे त्या दिवशी जर रविवार असेल किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पेन्शनची रक्कम त्या सुट्टीच्या आधीच्या कामकाजाच्या दिवशी जमा करण्यात यावी. आता तुम्ही म्हणाल याचा काय फायदा? तर बघा, बहुतेक पेन्शनधारक हे ज्येष्ठ नागरिक असतात. त्यांना औषधं, किराणा आणि इतर खर्चासाठी महिन्याच्या 1 तारखेला पैशांची गरज असते. जर महिन्याच्या 31 तारखेला सुट्टी आली आणि बँका बंद राहिल्या तर त्यांना पैसे काढायला 2 किंवा 3 तारीख उजाडेल. ही गैरसोय होऊ नये म्हणून बँका स्वतःहून 1 किंवा 2 दिवस आधी पेन्शन खात्यात जमा करतात. या जानेवारी महिन्यातही जर महिन्याच्या अखेरीस बँकांना सुट्ट्या येत असतील किंवा काही तांत्रिक कारणं असतील तर तुम्हाला तुमची पेन्शन 29 किंवा 30 तारखेलाच मिळू शकते. हा काही सरकारने दिलेला बोनस नाही किंवा न्यायालयाने दिलेला आदेश नाही. ही तुमच्या सोयीसाठी केली जाणारी एक रेग्युलर बँकिंग प्रक्रिया आहे. त्यामुळे जर तुमच्या मोबाईलवर बँकेचा SMS आला की युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड तर घाबरून जाऊ नका किंवा आश्चर्यचकित होऊ नका. हे तुमच्या सोयीसाठीच केला गेला आहे. उलट ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तुमचे पैसे वेळेआधी वापरायला मिळतील. पण याचा अर्थ असा काढू नका की पेन्शन वाढली आहे किंवा सरकार मेहरबान झालं आहे. ही तुमचीच हक्काची पेन्शन आहे जी फक्त सुट्टीमुळे लवकर जमा झाली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा या नियमांची माहिती असणं केव्हाही चांगलं. आता आपण येऊया सर्वात संवेदनशील विषयाकडे, तो म्हणजे 8वा वेतन आयोग आणि जुनी थकबाकी. आजकाल यूट्यूबवर असे हजारो व्हिडिओ आहेत जे दावा करतात की 8वा वेतन आयोग लागू झाला, पगार आणि पेन्शनमध्ये 50% वाढ झाली. पण जमिनी वास्तव काय आहे? मित्रांनो, वाढती महागाई पाहता 8व्या वेतन आयोगाची स्थापना होणे ही काळाची गरज आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. पेट्रोल, डिझेल, भाज्या, औषधं यांचे दर गगनाला भिरले आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आता जुन्या झाल्या आहेत आणि त्यातून मिळणारी पेन्शन आजच्या महागाईत अपुरी पडत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना आणि पेन्शनर संघटनांनी सरकारकडे 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची जोरदार मागणी केली आहे. पण सत्य हे आहे की केंद्र सरकारने अद्याप 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना किंवा GR काढलेला नाही. संसदेत जेव्हा यावर प्रश्न विचारले गेले तेव्हाही सरकारने स्पष्ट उत्तर दिलं नाही की आयोग कधी बसणार आहे. सध्या फक्त चर्चा सुरू आहेत, बैठकांचे सत्र सुरू आहेत आणि मागण्यांची निवेदनं दिली जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर जे कॅल्क्युलेशन चार्ट फिरत आहेत की तुमची पेन्शन इतकी वाढणार, तुमचा बेसिक पगार इतका होणार, ते सर्व चार्ट्स हे अंदाजावर आधारित आहेत. ते अधिकृत नाहीत. तुम्ही त्या चार्ट्सवर विश्वास ठेवून भविष्यातील खर्चाचे नियोजन करू नका. कारण जर आयोग उशिरा बसला किंवा फिटमेंट फॅक्टर वेगळा ठरला तर हे आकडे बदलू शकतात. आपल्या संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी सरकारवर दबाव आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. त्यांची लढाई सुरू आहे आणि त्याला नक्कीच यश येईल. पण जोपर्यंत अधिकृत घोषणा येत नाही तोपर्यंत संयम बाळगणे हेच आपल्या हिताचे आहे. खोट्या आशेवर जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून आपल्या संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच आता आपण करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या सविस्तर व्हिडिओचा सारांश एवढाच आहे की घाबरू नका, पण सावध राहा. 1. सर्वोच्च न्यायालय तुमच्या हक्कासाठी उभा आहे. पेन्शन हा तुमचा हक्क आहे हे तत्व आजही कायम आहे. 2. या महिन्यात पेन्शन लवकर आली तर तो बँकिंग नियमाचा भाग आहे, त्याला बोनस समजू नका. 3. 8व्या वेतन आयोगाची लढाई अजून सुरू आहे. अधिकृत घोषणेची वाट पहा. आपली पेन्शन ही आपल्या स्वाभिमानाची कमाई आहे. ती पूर्ण सुरक्षित आहे आणि ती तुम्हाला वेळेवरच मिळेल. कोणाच्याही भूलताफांना बळी पडू नका. तुमची फसवणूक होऊ नये आणि तुम्हाला नेहमी खरी आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळावी हाच आमच्या या चॅनलचा उद्देश आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुम्हाला योग्य माहिती दिली आहे तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, आपल्या हक्कासाठी आणि देशासाठी कमेंट बॉक्समध्ये जय हिंद किंवा पेन्शन हक्क नक्की लिहा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असेच सत्य शोधून आणण्याची ताकद मिळते. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि खऱ्या माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र.